नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपण 30 एप्रिल आणि कालचा एक महत्त्वाचा एडिटोरियल आणि एक न्यूज आर्टिकल डिस्कस करणार आहोत। सो इट इज कॉम्बिनेशन ऑफ 29th एप्रिल and 30th एप्रिल 2025। सो या कॉन्टेक्स्ट मध्ये जे आर्टिकल्स आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत त्यातला पहिला मुद्दा दॅट इज ज्युडिशियल रेमेडी फॉर वेस्ट मॅनेजमेंट। सो या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज फॉर द केस ऑफ द सेग्रीगेशन ऑफ वेस्ट मॅनेजमेंट। त्या ठिकाणी ज्युडिशरी कशी महत्त्वाची भूमिका निभावू शकते, राइट? सो दॅट रोल ऑफ ज्युडिशरी वी हॅव टू डिस्कस हियर। ॲट द सेम टाइम डेप्युटी स्पीकर वरती कालच्या न्यूजपेपर मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा एडिटोरियल आला होता which claims the role or regulations of deputy speaker in the parliament। डेप्युटी स्पीकर हे पद कंपल्सरी आहे का, कॉन्स्टिट्यूशननी कंपल्सरी केलंय का, त्या बाबतीत अशी कुठलीच तरतूद नाहीये। या बाबतीत आपण डिस्कशन लीड करणार आहोत। ॲट द सेम टाइम एक्सपांडिंग ट्री कव्हर अँड इम्पॉर्टंट आर्टिकल फ्रॉम टुडेज न्यूजपेपर। या कॉन्टेक्स्ट मध्ये ट्री कव्हर सध्याचा किती आहे अँड इम्पॉर्टंट अँगल फॉर प्रिलिम्स, त्याचसोबत ट्री कव्हरचे इम्पॉर्टंट प्रपोजिशन्स आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत। And at the same time India's urban future, an important article from yesterday's newspaper। So हे चारही आर्टिकल्स आपल्या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या हिशोबाने फार जास्त महत्त्वाचे ठरतात। मग त्या अँगलने आपण या ठिकाणी डिस्कशन लीड करणार आहोत। द व्हेरी फर्स्ट आर्टिकल फॉर द डे दॅट इज अ पॉवरफुल ज्युडिशियल रेमेडी फॉर वेस्ट मॅनेजमेंट। आता या ठिकाणी त्यांनी वेरियस इंटरप्रिटेशन सांगितले, जसं की जर तुम्ही वेस्ट मॅनेजमेंटला कन्सिडर केलं तर इट इज अन इम्पॉर्टंट पॅरामीटर अंडर सस्टेनेबल एन्व्हायरमेंट। आता सस्टेनेबल एन्व्हायरमेंट झालं किंवा तुमची वेस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज झाले, बरोबर, जे वेगवेगळे म्हणजे प्रोपोजिशन्स तुम्ही अडॉप्ट करता किंवा इम्प्लिमेंट करता, that comes under broader interpretation of article 21 of your constitution। आर्टिकल 21 जर तुम्ही वाचला असेल लक्ष्मीकांत मध्ये, तर आर्टिकल 21 मध्ये एक प्रोविजन आहे, एक क्लॉज आहे which claims about right of a citizen or right of an individual to clean and healthy environment। so ultimately पर्यावरणाला स्वच्छ ठेवणं, एन्व्हायरमेंटला क्लीन आणि ग्रीन ठेवणं हे इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ओके, किंवा ही म्हणू शकता तुम्ही इट इज पार्ट ऑफ आर्टिकल 21 ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन, इट इज क्लेम्ड अंडर आर्टिकल 21 ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन। सो या ठिकाणी रायटर हे सांगतात की जेव्हा तुम्ही वेस्ट मॅनेजमेंटला डेफिनेटली सिरियसली घेता, दॅट इज यू आर स्ट्रायव्हिंग और यू आर स्टेपिंग टुवर्ड्स सस्टेनेबल एन्व्हायरमेंट और क्लीन अँड हेल्दी एन्व्हायरमेंट, आणि तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे अंडर आर्टिकल 21 ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन। आता या कॉन्टेक्स्ट मध्ये लक्षात घ्या त्यांचं म्हणणं काय, सुरुवात त्यांनी केली आहे बाय लेइंग और बाय स्ट्रेसिंग ऑन प्लास्टिक पोल्युशन। आता या ठिकाणी ते सांगतात की भारत हा लार्जेस्ट प्लास्टिक पोल्युटर आहे इन द वर्ल्ड। आपण अप्रॉक्सिमेटली 9.3 मिलियन टन्स ऑफ प्लास्टिक अॅन्युअली दॅट इज वर्षभरात जनरेट करतो, ओके। आता या कॉन्टेक्स्ट मध्ये एव्हिडन्स ऑफ एन अंडर एस्टिमेशन। The report goes to say that India reports that its dump sites, that is uncontrolled land disposals, outnumber sanitary landfills by 10:1। म्हणजे याचा सांगण्याचा अर्थ असा झाला की सॅनिटरी लँडफिल्सच्या हिशोबात आपलं डंप साइट्स म्हणजे अनकंट्रोल्ड लँड डम्पिंग साइट्स ह्या 10 पटीने जास्त आहेत। याचाच अर्थ असा झाला की इंडियामध्ये वेस्ट डंप हे अप्रॉक्सिमेटली किंवा सेग्रिगेटेड पद्धतीत केलं जात नाही, हॅपहॅझार्डली किंवा रँडमली केलं जात आहे, आणि त्याचे परिणाम हे पर्यावरणावरती आपल्याला नेगेटिव्हली इम्पॅक्ट होताना दिसतात। At the same time, there is evidence that official statistics do not include rural areas, open burning of uncollected waste or waste recycled by the informal sector। म्हणजे त्यांचा सांगण्याचा अर्थ असा आहे की हे जे आपण आकडेवारी पाहिली ती फक्त अर्बन वेस्ट बद्दल होती। या ठिकाणी आपण लोकल बॉडीजला, ग्रामीण भागातल्या विलेजेसला किंवा ग्रामीण एरियाजला आणि त्यासोबत अनकलेक्टेड वेस्टला काउंट करत नाही आहोत। सो जर ओव्हरऑल आपण इंडायसेस बघितले, जर अनगॅदर्ड डाटा आपण अनालाइज केला किंवा अंदाज लावला, तर अल्टिमेटली हा रेशियो किंवा ही आकडेवारी अजून जास्त सिव्हिअर किंवा अग्रेसिव्ह असू शकते, राइट, इन प्रॅक्टिकल। आता या कॉन्टेक्स्ट मध्ये वेस्ट जनरेशन डाटा बद्दल काही क्लॉजेस आपण समजून घेऊयात। नाउ वेस्ट जनरेशन डाटा रिगार्डिंग द टोटल सॉलिड वेस्ट अँड प्लास्टिक वेस्ट इन द कंट्री इज गिवन बाय सीपीसीबी। आता हा वेस्ट डेफिनेटली हे प्रोपोजिशन्स किंवा हे आकडेवारी हा एनालिटिकल रिपोर्ट कोण सादर करतं, दॅट इज सीपीसीबी। आता ह्यांना कोण मदत करतं, द डाटा इज सप्लाइड बाय स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स और द पोल्युशन कंट्रोल कमिटीज। In turn, these are based on data supplied by the municipal bodies in the respective states।
But there is nothing in any of the reports regarding the methodology adopted by the pollution control boards or the pollution control committees. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण हे समजून घेतलं की सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे रिपोर्ट जारी करतात आणि त्यांना डाटा कुणाद्वारे प्रोव्हाइड केला जातो बाय द स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड. पण हा डाटा कलेक्ट करण्यासाठी हा डाटा असेंबल करण्यासाठी स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड कोणती स्ट्रॅटेजी किंवा कोणती मेथडॉलॉजी अडॉप्ट करतात याबद्दल कुठलीच क्लॅरिटी किंवा कुठलीच इन्फॉर्मेशन नाहीये. राइट, सो द मेथडॉलॉजी इज अनक्लिअर. आता याच कॉन्टेक्स्ट मध्ये वी ऑल्सो डोंट हॅव डाटा फ्रॉम द पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे या सर्व डाटा अनालिसिस मध्ये रिपोर्ट्स मध्ये पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स किंवा तुम्ही म्हणू शकता ग्राउंड लोकल बॉडीजला गृहीत धरलं जात नाहीत. दे आर एक्झेम्प्टेड फ्रॉम दिस अनालिटिकल रिपोर्ट्स. The Supreme Court of India has observed that environmental protection is not only a regulatory obligation but also a constitutional imperative. म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंटचं संरक्षण करणं ही फक्त तुमची जबाबदारी किंवा तुमचं ऑब्लिगेशन नव्हे तर ते कॉन्स्टिट्यूशनल इम्पेरेटिव्ह आहे. म्हणजेच काय, कॉन्स्टिट्यूशनने सांगून दिलेलं एक कर्तव्य आहे इंडिव्हिज्युअल सिटीजन वरती. राईट, सो या कॉन्टेक्स्ट मध्ये आता ते काय सांगतात बघा, इन्फ्रास्ट्रक्चर कुड बी जिओ टॅग टू हेल्प इन ट्रॅकिंग. जर आपल्याला ट्रॅक करायचं असेल की ऍक्च्युअली कोणत्या एरियाज मध्ये किती वेस्ट जनरेट होतोय अॅन्युअली किंवा म्हणजे दिवसामध्ये, तर अल्टिमेटली व्हॉट कॅन बी डन, जिओ टॅगिंग कॅन बी डन. दॅट कॅन बी अ प्रॅक्टिकल अप्रोच. त्यासोबत एव्हरी लोकल गव्हर्नमेंट वेदर इन अन अर्बन और रूरल एरिया हॅज टू बी मॅन्डेटरीली लिंक्ड विथ अ मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, रिसायकलर्स ऑफ वेरियस वेस्ट स्ट्रीम्स, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी अँड सॅनिटरी लँडफिल्स. म्हणजे अल्टिमेटली रिअल टाइम अनालिसिस पॉसिबल करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला राबवल्या पाहिजेत प्रॅक्टिकल डे टू डे लाईफ मध्ये. राईट, यासोबत ते सांगतात की ह्यामध्ये फोकस ऑन द पोल्युटर प्रिन्सिपल. दिस प्रिन्सिपल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता या प्रिन्सिपलला डिस्कस करण्याआधी काही क्लॉजेस आपण डिस्कस करूया की सरकारने आतापर्यंत कुठले कुठले प्रिन्सिपल्स किंवा कुठली धोरणं राबवली आहेत फॉर टॅपिंग वेस्ट मॅनेजमेंट. अँड दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर UPSC डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा पॉइंट नीट समजून घ्या. द सुप्रीम कोर्ट अँड द इंडियन ज्युडिशरी have relied on public trust doctrine, precautionary principle, polluter pays principle. आता हे पहिले 3 क्लॉजेस जे त्यांनी सांगितले, पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन म्हणजे जे नियम लोकांवरती सिटीजन्स वरती लागू केले जातील इन टर्म्स ऑफ वेस्ट मॅनेजमेंट अँड डिस्पोजल, हे नागरिकांचं किंवा सिटीजन्सचं कर्तव्य आहे की ते त्या रेग्युलेशन्सला फॉलो करतील आणि प्रॉपर पद्धतीने वेस्ट मॅनेजमेंट किंवा वेस्ट डिस्पोजल करतील. सेकंड, प्रिकॉशनरी प्रिन्सिपल. प्रिकॉशनरी प्रिन्सिपल म्हणजे काय, वेस्ट मॅनेजमेंट अनसक्सेसफुल होऊ नये त्यासाठी तुम्ही काही नियम पाळलेत, त्या नियमांची अंमलबजावणी करणं. त्यासोबत पोल्युटर पेज प्रिन्सिपल म्हणजे काय, जर एखाद्या सिटीजननी अमुक लॉचं उल्लंघन केलं विथ रिस्पेक्ट टू वेस्ट डिस्पोजल तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे होतील त्याच्यासाठी त्या सिटीजनला किंवा त्या व्यक्तीला जबाबदार ठरवलं जाईल अँड ही विल हॅव टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस. आता त्या ठिकाणी लीगल कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात किंवा मॉनिटरी कम्पेन्सेशन देखील असू शकतं. द डॉक्ट्रिन ऑफ स्ट्रिक्ट अँड ऑब्सोल्यूट लायबिलिटी म्हणजे तुमचा कचरा डिस्पोज करणं ही तुमची जबाबदारी आहे, हा प्रिन्सिपल राबवणं. राईट, द एक्झेम्पलरी डॅमेजेस प्रिन्सिपल, द पोल्युशन फाईन प्रिन्सिपल म्हणजे जर तुम्ही पोल्युशन कॉज कराल, अल्टिमेटली जर तुम्ही जास्त कार्बन एमिट करताय, जसं की आपण बघतो युरोपियन कंट्रीजनी कार्बन टॅगिंग प्रिन्सिपल अडॉप्ट केलाय एशियन कंट्रीजच्या बाबतीत. राईट, सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये अल्टिमेटली इफ यू आर कॉझिंग मोर पोल्युशन, इफ युअर इंडस्ट्रीज आर रिलीजिंग मोर कार्बन, तर तुम्हाला तिथे जास्त टॅक्स भरावा लागेल. सो दॅट कॅन बी कनेक्टेड विथ पोल्युशन फाईन प्रिन्सिपल. इंटरजनरेशनल इक्विटी प्रिन्सिपल, अपार्ट फ्रॉम द एक्झिस्टिंग लॉ ऑफ द लँड, another guiding principle has been that of adopting a model of sustainable development. So ही सगळी धोरणं ज्युडिशरी आणि पार्लिमेंटनी टाइम टू टाइम राबवलेली आहेत in order to ensure an efficient waste management strategy. Okay, now coming back to the polluter pay principle. इथं काय सांगतात पहा, remediation of the damaged environment is part of the process of sustainable development. म्हणजे जे पर्यावरण तुमचं नष्ट झालंय किंवा पॉल्यूट झालंय त्याचं रेमिडिएशन म्हणजे त्याचा इलाज करणं, त्याच्यावरती डेफिनेटली सोल्युशन आखणं ही जबाबदारी आहे किंवा हा एक भाग आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा. अँड सच अ पोल्युटर इज लायबल टू पे द कॉस्ट टू द इंडिव्हिज्युअल सफरर्स ॲज वेल एज द कॉस्ट ऑफ रिव्हर्सिंग डॅमेज्ड इकॉलॉजी. आता जी लोक ह्या एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनसाठी जबाबदार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस केले पाहिजेत. ज्या नागरिकांना त्याची हानी झाली आहे अल्टिमेटली दे विल हॅव टू पे कम्पेन्सेशन टू दोज फॅमिलीज ऑर टू दोज पीपल आणि ऍट द सेम टाइम
ते डॅमेज झालेलं एन्व्हायरमेंट पुन्हा स्वच्छ, क्लीन आणि हेल्दी राखण्यासाठी त्यांनी मेजर्स अडॉप्ट केले पाहिजेत किंवा प्रयत्न केले पाहिजेत. राईट. सो दॅट इज द पोल्युटर पे प्रिन्सिपल. दॅट इज फोकस ऑन द पोल्युटर. जी लोक हानी कॉज करतायत एन्व्हायरमेंटला त्यांना टार्गेट करा आणि त्यांच्यावरती पिनल चार्जेस इम्पोज करा आणि त्यांना रिस्पॉन्सिबल किंवा अकाउंटेबल ठरवा त्या सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये आणि बॅक टू नॉर्मल आणण्यासाठी. राईट. नाउ while the liability is clear, the process of determining an equitable compensation is fraught with challenges as it must account for both the tangible and intangible damage inflicted on the environment and the affected communities. म्हणजे फक्त तुम्ही विजिबल चॅलेंजेसला डेफिनेटली फेस करू नाही शकत. विजिबल चॅलेंजेस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्ही अनसेग्रिगेटेड लँड डिस्पोजल किंवा लँडफिल केलंय, त्यातून अल्टिमेटली हार्मफुल गॅसेस किंवा पोल्युटंट पार्टिकल्स, पार्टिक्युलेट पोल्युशन होत आहे, हे विजिबल चॅलेंजेस झाले. आता याची इनटँजिबल चॅलेंजेस म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल, हे पार्टिक्युलेट मॅटर उद्या जाऊन अल्टिमेटली रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स किंवा अलर्जिक डिसीजेस लोकांमध्ये कॉन्स्टिट्यूट करेल. सो हे इफेक्ट्स तुम्हाला डायरेक्टली दिसत नाहीत पण इनडायरेक्टली दिसतात. सो दोज इनटँजिबल कॉन्सिक्वेन्सेस और चॅलेंजेस ऑल्सो हॅव टू बी ऍड्रेस्ड. दॅट इज लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेसला तुम्ही इमॅजिन करताय आणि त्याला हाताळण्यासाठी तुम्ही काय करताय? आधीच काही प्रोपोजिशन्स ले डाऊन करताय. राईट. So in this matter, the court applied the government pay principle and it is for the government to pay compensation to the affected individuals and recover the same from the polluters until the damage caused to the ecology is fully reversed. Okay? आता यासोबत it is the time that waste management system in the country is also held accountable to millions whose health is impacted by the land, water and air pollution caused by unmanaged and mismanaged waste all across the country. So ultimately ज्या authorities कन्सर्न्ड आहेत, ज्या ऑथॉरिटीजकडे ही जबाबदारी दिली गेलेली आहे विथ रिगार्ड टू वेस्ट मॅनेजमेंट प्रोपोजिशन्स और वेस्ट डिस्पोजल्स, त्यांनी सुद्धा या गोष्टीबद्दल अकाउंटेबिलिटी स्वतःवरती घेतली पाहिजे आणि त्याचं रिअलायझेशन त्यांना असलं पाहिजे. राईट. सो अल्टिमेटली दे विल ऑल्सो बी हेल्ड अकाउंटेबल इफ द एन्व्हायरमेंट इज इन अ डिग्रेडिंग स्टेट. सो या प्रकारे आपण तिघांवरची जबाबदारी समजून घेतली आहे. त्या ठिकाणी आपण आर्टिकल 21 ला या ठिकाणी कोरिलेट केलंय की राईट टू क्लीन अँड ग्रीन एन्व्हायरमेंट. त्यांनी फक्त सांगितलंय की हे इम्पेरेटिव्ह क्लॉज आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये, पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठे याचा उल्लेख आहे तर तो म्हणजे आर्टिकल 21 मध्ये आहे. लक्षात घ्या. ओके. द फंडामेंटल राइट्स पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डज नॉट हॅव एनी स्पेसिफिक मेन्शन ऑफ द एन्व्हायरमेंटल मॅटर्स. The Supreme Court played a pivotal role. The Supreme Court in the interpretation of Article 21 has facilitated the emergence of the environmental jurisprudence in India. So directly environmentच्या बाबतीत कुठला डायरेक्ट आर्टिकल आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये, पण इट इज इंटरप्रिटेड, पण त्याचं इंटरप्रिटेशन मात्र आर्टिकल 21 अंडर करण्यात येतं. राईट टू क्लीन अँड हेल्दी एन्व्हायरमेंट अंडर आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अंडर पार्ट 3 दॅट इज फंडामेंटल राइट्स ऑफ योर कॉन्स्टिट्यूशन. ओके. सो आय होप हा कॉन्टेक्स्ट तुम्हाला क्लिअर असावा. महत्वाचा आर्टिकल होता, यात आपण भरपूर अँगल्स अनालाइज केले क्रिटिकली. राईट. सो लेट अस मूव अहेड टू द नेक्स्ट आर्टिकल ऑफ द डे. The second most important editorial from yesterday's newspaper, that is the role of deputy speaker. आता हा आर्टिकल अत्यंत जास्त महत्व ले डाऊन करतो ऑन द रोल ऑफ डेप्युटी स्पीकर इन द पार्लियामेंट. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये लक्षात घ्या, बिफोर अनालायझिंग व्हॉट इज स्टेटेड इन द एडिटोरियल, लेट अस हॅव अ लुक ॲट द पॉवर्स ऑर द रोल ऑफ डेप्युटी स्पीकर ऑफ इंडिया. ओके. आता यामध्ये बघा, the deputy speaker is not subordinate to the speaker but is directly accountable to the Lok Sabha. Right? आता याच कॉन्टेक्स्ट मध्ये whenever deputy speaker of Lok Sabha is appointed as a member of parliamentary committee, he or she automatically becomes its chairman. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की डेप्युटी स्पीकर ही एक सबऑर्डिनेट पोझिशन नाहीये स्पीकरला, पण डेप्युटी स्पीकर हा डायरेक्टली लोकसभा आणि त्याच्या फंक्शन्सला, त्याच्या प्रोसिडिंग्सला आणि त्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटीजला जबाबदार किंवा अकाउंटेबल असतो. राईट. नाउ डेप्युटी स्पीकर जेव्हा अपॉइंट केले जातात ऍज अ मेंबर ऑफ पार्लियामेंटरी कमिटी, दे ऑटोमॅटिकली बिकम द चेअरमॅन ऑफ दॅट पर्टिक्युलर कमिटी. ओके. ह्या झाल्या पॉवर्स. आता त्यांचा रोल काय? महत्वपूर्ण रोल, ऑर्डरली फंक्शनिंग ऑफ द हाऊस. त्यासोबत रिप्रेझेंटेशन अँड इन्क्लुझिव्हिटी कुठल्या बाबतीत तर समजून घ्या. कन्व्हेन्शनली द ऑफिस ऑफ डेप्युटी स्पीकर गोज टू द ऑपोजिशन पार्टी. बाय कन्व्हेन्शन असं ठरवलं जातं की डेप्युटी स्पीकर हा ऑपोजिशन पार्टी मधून निवडला जावा. ओके. नाउ दिस प्रोव्हाइड्स रिप्रेझेंटेशन टू द ऑपोजिशन अँड प्रमोट्स अ बॅलन्स ऑफ पॉवर अँड इन्क्लुझिव्हिटी. म्हणजे तुम्ही या गोष्टीची काळजी घेताय की ऑपोजिशनला सुद्धा संधी आहे त्यांचं मत व्यक्त करण्याची किंवा त्यांचा आवाज उठवण्याची, आवाज पोहोचवण्याची. राईट.
सो अल्टिमेटली तुम्ही काय करताय, इन्क्लुझिव्ह प्रिन्सिपल अडॉप्ट करताय. कसा अडॉप्ट करताय हे सांगण्यासाठी मी हे क्लॉज तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलाय. इन्क्लुझिव्हिटी अशा प्रकारे की तुम्ही डेप्युटी स्पीकर जो निवडताय लोकसभाचा तो ऑपोजिशन पार्टीचा आहे. याचाच अर्थ काय झाला की तुम्ही रुलिंग पार्टी सोबतच ऑपोजिशन पार्टीला सुद्धा ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन किंवा ऍडिक्वेट चान्स देताय लोकसभाच्या प्रोसिडिंग्स मध्ये. At the same time, administrative responsibilities. The deputy speaker often shares administrative responsibilities with the speaker, contributing to the effective management of parliamentary affairs. And at the same time contributing to committees. So हे सर्व कर्तव्य किंवा तुम्ही म्हणू शकता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क किंवा रिस्पॉन्सिबिलिटी झाली डेप्युटी स्पीकरच्या बाबतीत. नाउ लेट अस कम बॅक टू द प्रेझेंट एडिटोरियल. नाउ अंडरस्टँड कुठला डिबेट या ठिकाणी त्यांनी हायलाइट मध्ये आणलाय किंवा कुठला क्लॉज या ठिकाणी त्यांनी डिस्कस केलाय. नाउ आर्टिकल 93 काय सांगतोय आर्टिकल 93, द हाऊस ऑफ द पीपल शॅल as soon as choose 2 members of the house to be respectively speaker and deputy speaker. आता पूर्ण वाद सुरू होतो ह्या क्लॉज मधून. as soon as त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो क्लॉज त्यांनी दिलाय as soon as, त्याला as soon as म्हणजे कसं पकडलं जावं किंवा कसं इंटरप्रेट करण्यात यावं. द फ्रेजिंग as soon as मे बी अर्जन्सी अँड नॉट डिस्क्रिशन. त्यांचा क्लिअरली अर्थ असा आहे किंवा क्लिअरली त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की as soon as चा अर्थ झाला इमिडिएटली किंवा अर्जंट सिनॅरिओ मध्ये डेप्युटी स्पीकरला नेमण्यात यावं. अँड नॉट इन डिस्क्रिशन म्हणजे तुमच्या मर्जीनी नव्हे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही डेप्युटी स्पीकरला अपॉइंट कराल किंवा नाही कराल. ओके, सो द पोस्ट ऑर द ऑफिस ऑफ डेप्युटी स्पीकर इज नॉट अ discretionary post. It is mandatory and it should be urgently appointed. Now understand, Article 94 states that deputy speaker remains in office until they resign or are removed or cease to be a member of the parliament. Until then, deputy speaker will continue to hold their office. आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रॉब्लेम असा आहे, इथे फॅक्च्युअल डाटा त्यांनी दिलाय तो आपण एकदा अनालाइज करूया, क्विकली रिवाइज करूया. द फर्स्ट टू होल्ड द ऑफिस ऑफ डेप्युटी स्पीकर वॉज सच्चिदानंद सिन्हा इन 1921. ओके, नाउ द फर्स्ट इलेक्टेड डेप्युटी स्पीकर, पहिले इलेक्टेड डेप्युटी स्पीकर कोण होते? M.A. Iyengar, a respected parliamentarian who also served as the acting speaker following the sudden death of G.V. Mavlankar in 1956. Okay, so long back in 1956 जर आपण विचार केला तर पहिले इलेक्टेड डेप्युटी स्पीकर होते M.A. Iyengar. तुमच्या प्रिलिम साठी हा महत्वाचा अँगल आहे. फाइन. Okay, now understand the deputy speaker's role extends beyond simply filling in. म्हणजे डेप्युटी स्पीकरचा रोल फक्त इथपर्यंत मर्यादित राहत नाही की जर स्पीकरची ऑफिस किंवा स्पीकरचं पोझिशन वेकेंट असलं तर डेप्युटी स्पीकर त्याची जागा घेईल. तर अल्टिमेटली तर त्यांचा सांगण्याचा अर्थ असा आहे की दे कॅन शेअर इम्पॉर्टंट सेशन्स जे आपण आताच पाहिलं, प्रिसाइड ओव्हर स्पेसिफिक कमिटीज अँड इव्हन हँडल सेन्सिटिव्ह डिबेट्स दॅट रिक्वायर अ न्यूट्रल अँड ट्रस्टेड ऑथॉरिटी. सो अल्टिमेटली डेप्युटी स्पीकरचं त्यांचं वैयक्तिक महत्व आहे किंवा त्यांच्या ऑफिसला त्यांचे महत्वाचे कार्य आहेत टू एक्झिक्यूट. ओके, दे हॅव इम्पॉर्टंट पॉवर्स टू एक्झिक्यूट ऑन देअर ओन. ह्यामध्ये बघा त्यांचा सांगण्याचा अर्थ असा आहे की जर 2019 to 24 चा कालखंड आपण पाहिला तर पोस्ट ऑफ डेप्युटी स्पीकर ही वेकंट होती, डेप्युटी स्पीकर नेमण्यात आले नव्हते. तर त्यांचा सांगण्याचा अर्थ असा आहे की दिस इज नॉट अ प्रोसिजरल लॅप्स, इट इज अ कॉन्स्टिट्युशनल अनोमली. म्हणजे ही प्रोसिजरल गडबड नव्हे तर तुम्ही काय करताय, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सचं उल्लंघन करताय किंवा त्याला डिसरिस्पेक्ट करताय बाय नॉट अपॉइंटिंग अ डेप्युटी स्पीकर फ्रॉम द ऑपोजिशन. सो ज्या पद्धतीने तुम्ही काय केलंय, as soon as ह्या क्लॉजला मिसइंटरप्रेट केलंय किंवा तुमचा डिस्क्रिशन वापरण्याचा प्रयत्न केलाय, that is you are doing constitutional anomaly. Okay, the constitution does not prescribe a rigid timeline for the election of deputy speaker, but the phrase as soon as cannot be interpreted as whenever convenient. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं कुठंच सांगितलं नाहीये की किती टाइम पिरियड मध्ये तुम्ही डेप्युटी स्पीकर नेमला पाहिजे. तो टाइम पिरियड त्यांनी स्टेट केलेला नाहीये, पण या ठिकाणी याचा अर्थ असा होत नाही की as soon as ला तुम्ही whenever possible ह्या हिशोबाने कन्सिडर कराल. तुम्हाला हवं तेव्हा डेप्युटी स्पीकर नेमाल किंवा हवं तेव्हा डेप्युटी स्पीकरला अपॉइंट करणार नाहीत. ओके, leaving the deputy speaker's position vacant undermines the institutional safeguards prescribed by the Constitution of India. It centralizes procedural powers solely within the speaker. म्हणजे तुम्ही काय करताय, डेप्युटी स्पीकरला न नेमता तुम्ही कॉम्पिटिशन किंवा हेल्दी पार्लिमेंटरी प्रोसिडिंग्स किंवा हेल्दी लोकसभा कॉन्स्टिट्यूट करत नाही आहात. डेप्युटी स्पीकरची पोझिशन वेकंट आहे याचा अर्थ असा झाला की संपूर्ण पॉवर किंवा संपूर्ण लोकसभा ही फक्त स्पीकरच्या हिशोबाने चालतीये किंवा स्पीकरला सहमत देतीये. राईट,
अँड द रुलिंग पार्टी एलिमिनेटिंग अ वायटल काउंटर बॅलन्स. सो काउंटर बॅलन्स करण्यासाठी जो रोल आहे डेप्युटी स्पीकरचा तो तुम्ही इनडायरेक्टली काय करताय, अंडरमाइन करताय. ओके, सो दॅट इज समथिंग इम्पॉर्टंट विच यू हॅव टू अंडरस्टँड हिअर. नाउ while not mandatory, this practice has historically promoted inclusivity and moderation in parliamentary functioning. So definitely deputy speaker च्या पोस्ट मुळे तुम्ही inclusive approach definitely practice केलेला आहे since the adoption of constitution. Restoring the practice of appointing deputy speaker from opposition can help rebuild institutional credibility. So तुम्हाला जर लोकसभाची credibility maintain करायची असेल, जर healthy balance साधायचा असेल लोकसभाच्या appointments मध्ये किंवा proceedings मध्ये, there needs to be or there ought to be a post of deputy speaker, right? Okay. So that was all about the article. I hope तुम्हाला हा संदर्भ डेप्युटी स्पीकरचं महत्व समजलं असेल, क्लिअर असेल. हे दोन्ही परीक्षांसाठी प्रिलिम्स as well as मेन्स दोन्ही एक्झामसाठी महत्वाचं ठरतं. Moving ahead to the third article of the day, very important article, expanding tree cover is crucial. Now this article is mainly focusing on the expansion of tree cover. आता tree cover म्हटलं की तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे, अंडरस्टँड, एखादा फॉरेस्ट एरिया आहे, जर त्या फॉरेस्ट एरियामध्ये ट्री कॅनॉपी जर मोर दॅन 10% असेल तर अल्टिमेटली तुम्ही त्याला फॉरेस्ट कव्हर म्हणून किंवा ट्री कव्हरच्या अंडर तुम्ही कन्सिडर करता, राईट. आता या ठिकाणी बघा ते काय सांगतात, इंडियाचा जो फॉरेस्ट कव्हर आहे किंवा ट्री कव्हर आहे तो किती आहे, 25.17%. नाउ इज दिस अ आयडियल ट्री कव्हर फॉर एनी स्टेट फॉर दॅट पर्पज, तर डेफिनेटली नो. आयडियली अकॉर्डिंग टू नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी ऑफ 1988 आयडियल ट्री कव्हर एखाद्या स्टेटचा एखाद्या नेशनचा किती असायला हवा, इट शुड बी 33%. त्या उलट भारताचा ट्री कव्हर किती आहे, 25.17%, विच इज क्वाइट लो, राईट. आता ह्यासाठी कारण कुठली कारणीभूत आहेत, विच आर द फॅक्टर्स दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिक्रीजिंग ट्री कव्हर, तर अल्टिमेटली डिफॉरेस्टेशन, अर्बनायझेशन, इंडस्ट्रियल एमिशन्स दॅट इज पॉल्युटंट्स, ही सर्व महत्वाची कारणं आहेत ज्यामुळे ट्री कव्हर डिक्लाइन होत चाललाय. आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये अंडरस्टँड what is the significance of tree cover. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये समजून घ्या, तुमचा ट्री कव्हर दॅट इज युअर फॉरेस्ट कव्हर और ट्री कव्हर as well as your oceans, okay, oceanic waters, they act as natural CO2 sequesters, natural carbon dioxide sequesters. म्हणजेच काय, ते कार्बन डायऑक्साइडला वातावरणातून शोषून घेतात, राईट. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये अपार्ट फ्रॉम रिड्युसिंग ग्रीन हाऊस गॅसेसचं एमिशन, कसं, बाय कार्बन सिक्वेस्ट्रेशन, त्यासोबत त्यांचं अजून महत्व काय आहे, इम्प्रूव्ह सॉइल हेल्थ. अल्टिमेटली सॉइल इरोजन कमी करण्यासाठी व सॉइल न्यूट्रिएंट्स रेप्लेनिश करण्यासाठी ट्री कव्हर हा खूप व्हायटल रोल प्ले करतो. फाईन, जे झाडांची मुळं असतात, रूट्स असतात, ते अल्टिमेटली काय करतात, सॉइलला होल्ड करतात आणि सॉइल इरोजन प्रिव्हेंट करतात. ऍट द सेम टाइम इट रिचार्जेस ग्राउंड वॉटर, रिटेन्स वॉटर, रिड्युसेस सॉइल इरोजन अँड एनहान्सेस रेझिलियन्स अगेन्स्ट एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स. एक्झाम्पल, क्लासिक एक्झाम्पल याचं सायक्लोन किंवा सुनामी तुम्ही कन्सिडर करू शकता. वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या ठिकाणी सुंदरबन डेल्टा या ठिकाणी फॉरेस्ट कव्हर जो डिक्लाइन होत चाललाय, त्यामुळे तिथं अजून इंटेन्स सायक्लोन्स म्हणा किंवा सुनामी म्हणा इम्पॅक्ट करत आहेत, फ्लड्स इम्पॅक्ट करत आहेत, राईट. सो अल्टिमेटली जर तिथला फॉरेस्ट कव्हर आपण रिस्टोर केला काही प्रमाणात, तर याचे इन्सिडेन्सेस किंवा याचे इम्पॅक्ट आपण मिनिमाइज करू शकतो, मिटिगेट करू शकतो, राईट. ओके. Now the National Agroforestry Policy and the Trees Outside Forest in India program encourages private landowners, farmers and industries to participate in large scale tree plantation. आता या ठिकाणी त्यांनी काही रिअल टाइम एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल द नॅशनल अॅग्रोफॉरेस्ट्री पॉलिसी 2014 आणि त्यासोबत ट्रीज आउटसाइड फॉरेस्ट प्रोग्राम इन इंडिया. हे काय करतात, प्रायव्हेट पार्टिसिपेंट्सला किंवा प्रायव्हेट प्लेयर्सला इन्क्लूड करतात, शामिल करतात ट्री प्लांटेशन सारख्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, राईट. आता यासोबत द ग्रीन इंडिया मिशन, जे कशाचा भाग होता, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, तर या अंडर आपण काय केलं, इट हॅज बीन इन्स्ट्रुमेंटल इन रिवाइविंग डिग्रेडेड फॉरेस्ट अँड प्रमोटिंग सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंट. सो अल्टिमेटली ग्रीन इंडिया मिशन अंडर आपण काय केलंय, सस्टेनेबल एन्व्हायरमेंट अचीव्ह करण्यासाठी एफॉरेस्टेशन प्रोपॅगेट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे लोकांना महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला की वाय इज एफॉरेस्टेशन द नीड ऑफ द आवर, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ एफॉरेस्टेशन, वाय इज एफॉरेस्टेशन नेसेसरी फॉर द प्रेझेंट टाइम. ओके. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये many corporations are also integrating afforestation efforts into their carbon credit strategies, allowing them to claim emission reductions while restoring the ecosystem. आता कॉर्पोरेशनचा जर तुम्ही विचार केला, अल्टिमेटली आपल्याला माहिती आहे की जर आपण फॉरेन बिझनेस किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेड मार्केट बद्दल विचार केला, तर युरोपियन युनियन्स मध्ये डेफिनेटली त्यांनी कार्बन कॅपिंग, कार्बन टॅक्स
हे डेफिनेटली लागू केलंय एशियन कंट्रीज वरती, अँड वन ऑफ इट इज इंडिया. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये कार्बन टॅक्स कमी पे करावा लागेल किंवा या कॉन्टेक्स्ट मध्ये कार्बन टॅक्स रिड्यूस करण्यासाठी मेनी कॉर्पोरेशन्सने काय केलंय, डेफिनेटली कार्बन रिडक्शन साठी एफॉरेस्टेशन अशा ऍक्टिव्हिटीजला स्पॉन्सर केलंय. यासोबत the European Union's carbon border adjustment mechanism set to be enforced in 2026 will impose tariffs on carbon intensive imports such as steel, cement and aluminium. So definitely India or other countries need to find alternatives or need to reduce their carbon emissions. Need to make efforts to minimize carbon emissions जेणेकरून त्यांचे कार्बन टॅक्सेस कमी लागू होतील, त्यांना कमी टॅक्स भरावा लागेल. ओके, नाउ सस्टेनेबिलिटी. जर आपण सस्टेनेबल एन्व्हायरमेंट किंवा सस्टेनेबल ट्री प्लांटेशन अॅग्रो फॉरेस्ट्रीचा विचार केला तर सस्टेनेबिलिटी इज नो लॉंगर अबाउट रेग्युलेटरी कंप्लायन्स, इट हॅज बिकम अ स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज. आता या ठिकाणी सस्टेनेबिलिटी म्हणजे एका गोष्टीमध्ये किंवा एका डोमेनमध्ये जर तुम्ही सस्टेनेबिलिटी अचीव्ह करायला गेलात तर अल्टिमेटली त्याच्या कड्या, ओके, त्याचं लिंक वेरियस अदर डोमेन सोबत जोडलेले असतात. सो अल्टिमेटली जर तुम्ही कार्बन एमिशन कमी करण्याचा विचार करताय, अल्टिमेटली यू हॅव टू कॉन्ट्रीब्यूट टू लेस डिग्रेडेशन ऑफ फॉरेस्ट और लेस डिफॉरेस्टेशन, बरोबर. सो अल्टिमेटली वेगवेगळे डोमेन्स किंवा वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. जर एक गोष्ट तुम्हाला अचीव्ह करायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या अनेक गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं किंवा प्रयत्न करावे लागतात. दॅट इज व्हॉट दे आर ट्राइंग टू से. इट इज अ स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज. नाउ या ठिकाणी त्यांनी एक्झाम्पल दिलंय अॅग्रो फॉरेस्ट्रीचं. अॅग्रो फॉरेस्ट्री म्हणजेच काय? अॅग्रो फॉरेस्ट्री म्हणजेच एकाच प्लॉट ऑफ लँड वरती तुम्ही फॉरेस्ट ट्रीज सुद्धा प्लांट करताय आणि त्याच ठिकाणी कमर्शियल क्रॉप्स सुद्धा प्लांट करताय. याचा बेनिफिट काय होतो? जे फॉरेस्ट ट्रीज असतात त्यांचे रूट्स मायक्रो न्यूट्रिएंट्स रिलीज करतात सॉइल मध्ये अँड दोज मायक्रो न्यूट्रिएंट्स आर अब्सॉर्ब्ड बाय द ऍग्री क्रॉप्स. ओके, सो अल्टिमेटली दोघांचा फायदा होतोय. म्हणजे फॉरेस्ट्री पण होतीये आणि त्याच पीस ऑफ लँड वरती शेती सुद्धा प्रॅक्टिस केली जाते. सो दॅट इज क्लासिक एक्झाम्पल ऑफ अॅग्रो फॉरेस्ट्री. सो अॅग्रो फॉरेस्ट्री विच इंटिग्रेट्स ट्रीज इनटू ऍग्रीकल्चर इज पर्टिक्युलरली प्रॉमिसिंग अप्रोच. It enhances soil fertility by improving nutrient cycling. आणि हे nutrient cycling कोण घडवून आणतं? Forest trees, large trees, okay, their roots. Additional income from timber, fruits and medicinal plants and increases resilience to droughts and erratic weather conditions. So ultimately drought like situations ला combat करण्यासाठी अशा mechanisms helpful ठरतात. Okay, now what they are trying to conclude is that policy recommendations. आता despite benefits, large scale tree plantations faces several challenges. त्यातला एक मुद्दा म्हणजे rising cost of carbon credits. In 2023, the average price of carbon credits under EU emissions trading system was $83 per ton of CO2. Now, for Indian businesses, investing in afforestation offers a more cost-effective solution rather than purchasing expensive carbon credits from international market. Ultimately, या ठिकाणी सुद्धा त्यांनी स्ट्रॅटेजिक प्लॅन बद्दल इशारा केलाय. ओके, दे हॅव क्लिअरली स्टेटेड द एक्झाम्पल ऑफ हाऊ सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॅन बी अचीव्ड बाय स्ट्रॅटेजिक एजेंडाज. म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्याकडे 2-3 ऑप्शन्स असतात त्यातलं कुठलं ऑप्शन तुम्हाला परवडणारं आहे व तुम्ही कुठल्या गोष्टीला अडॅप्ट झालं पाहिजे हे डेफिनेटली तुमच्या म्हणजे तुम्ही म्हणू शकता प्रायोरिटीज मध्ये क्लिअर असलं पाहिजे. दॅट विल हेल्प टू मेक यू अ स्मार्टर अँड वायझर चॉईस. ओके, विथ रिगार्ड टू सस्टेनेबल एन्व्हायरमेंट. सो आय होप हा आर्टिकल तुम्हाला क्लिअर झाला असेल. फाईन, अत्यंत डिस्क्रिप्टिव्ह आणि फॅक्च्युअल कंटेंट होता हा रिगार्डिंग फॉरेस्ट कव्हर, ट्री कव्हर, हाऊ इट कॅन बी इम्प्रूव्ड, हाऊ वी कॅन मिटिगेट द चान्सेस ऑफ डिफॉरेस्टेशन. या ठिकाणी सस्टेनेबल एन्व्हायरमेंट तुम्ही कसं मेंटेन करू शकता या सर्व बाबी त्या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेन केल्या होत्या. नाव वी कम टुवर्ड्स द लास्ट आर्टिकल ऑफ द डे. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. ओके, so India's urban future is at crossroads. So here we are discussing about what are the challenges faced in present urban context. Okay, तर यामध्ये ते काय सांगतात बघा की because of change intense summer this year, as summers intensified, Indian cities are struggling with water shortages and rising electricity demand. Ultimately electricity demand का वाढतेय? कारण लोकांना गरम होतंय, त्यामुळे एसीचा यूज किंवा एसीचा वापर वाढला, त्यामुळे पॉवर आउटरेज झाल्यामुळे अल्टिमेटली पॉवर कट्स, ओके, पॉवर कट्स हे फ्रिक्वेंट राहतात. सो या केसमध्ये रिपोर्ट्स फ्रॉम बेंगलुरू अँड हैदराबाद शो अ स्पाइक इन वॉटर टँकर बुकिंग्स while power cuts loom due to increased air conditioner usage. Now these annual struggles raise a question: are our cities where more than 30% of Indians live
प्रिपेअर्ड फॉर क्लायमेट एक्स्ट्रीम्स अँड रॅपिड अर्बनायझेशन. म्हणजे जे अर्बनायझेशन होतंय आज किंवा जे होणार आहे अजून रॅपिडली, त्याच्यासाठी आपण तयार आहोत का? जर आजच आपल्याला पॉवर आउटेज किंवा त्या ठिकाणी वॉटर ड्रॉट कंडिशन्स वगैरे फेस करावे लागत आहेत, तर अल्टिमेटली फ्युचरमध्ये आपण कसं फेस करणार आहोत? हाऊ आर वी गोइंग टू मॅनेज द कॉन्सिक्वेन्सेस इन फ्युचर? सो दॅट इज द क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस. सो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये do indices capture reality? Now, what are the indices which are considered in this urban planning and urban mitigation strategies? Now, global SDG, Sustainable Development Goal 11 indicators exist. India lacks city level tools for effective tracking. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अंडर जे 11 म्हणजे जे इंडिकेटर्स तुम्ही कन्सिडर करताय, किती कॉम्पोनंट्स अंडर? 4 कॉम्पोनंट्स अंडर तुम्ही म्हणजे इंडिकेटर्स कन्सिडर करताय. कुठले 4 कॉम्पोनंट्स? स्वच्छ सर्वेक्षण, रोड डेथ्स, प्रधानमंत्री PMAY हाउसिंग, दॅट इज आवास योजना, अँड वेस्ट ट्रीटमेंट. सो डेफिनेटली या 4 कॉम्पोनंट्स अंडर तुम्ही इंडिकेटर्स कन्सिडर केलेले आहेत. पण इतर कॉम्पोनंट्सला तुम्ही गृहीत धरलेलंच नाहीये. जसं की क्लायमेट, त्या ठिकाणी जे एक्सेसिव्ह टेम्परेचर वाढतंय सिटीजमध्ये, अर्बन हीट आयलँड इफेक्ट, ओके, विच इज अन इम्पॉर्टंट अलार्मिंग सिच्युएशन इन प्रेझेंट कॉन्टेक्स्ट. ज्या ठिकाणी ट्रॅपिंग, हीट ट्रॅपिंग, इन्सोलेशन ट्रॅपिंग वाढत चाललंय सिटीजमध्ये, अर्बन स्पेसेसमध्ये, त्या मुद्द्यांना तुम्ही कन्सिडरच करत नाही आहात इन इफेक्टिव्ह अर्बन प्लॅनिंग मॅनेजमेंट किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स विथ रिस्पेक्ट टू अर्बन स्पेसेस. सो ते इंडिकेटर्स मिसिंग आहेत असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. सो अल्टिमेटली 9 आता कुठले इंडिकेटर्स कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी यूज केलेले होते ते त्यांनी तिथे सांगितलंय. नाउ 9 इंडिकेटर्स वर युज्ड फॉर सेफ्टी, 19 वर युज्ड फॉर इन्क्लुसिव्हिटी, 15 for resilience and sustainability indexes. The parameters used for defining the indicators were borrowed from United Nations definitions of the same in urban context. आता याच केसमध्ये त्यांनी काही फॅक्च्युअल डाटा दिलाय जो तुमच्या प्रिलिम्ससाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरतो. जसं की अहमदाबाद रँक्ड फर्स्ट इन इन्क्लुसिव्हिटी इंडेक्स, त्यासोबत जयपूर रँक्ड द लोएस्ट इन द इन्क्लुसिव्हिटी इंडेक्स. म्हणजे इन्क्लुसिव्हिटीचा जर तुम्ही विचार केला तर त्यामध्ये टॉप पोझिशन मध्ये अहमदाबाद होतं आणि बॉटम मोस्ट मध्ये जयपूर होतं. Bangalore appeared to be the safest city, whereas Kolkata ranked lowest in terms of safety. Surat led in sustainability while Kolkata lagged behind. In terms of climate resilience, Chennai ranked first while Jaipur was the least resilient. So yes, हे जे फॅक्ट्स आहेत हे तुम्हाला प्रिलिम्स मध्ये थेट विचारले जाऊ शकतात, डायरेक्टली येऊ शकतात. त्यासाठी हा कॉन्टेक्स्ट करंटच्या हिशोबाने महत्त्वाचा ठरतो. राईट? नाउ या ठिकाणी त्यांनी सांगितलंय, कन्क्लुजन मुद्द्यात त्यांनी सांगितलंय की डिफरन्सेस इन सेफ्टी रँकिंग सजेस्ट दॅट while some cities benefit from vigorous law enforcement, others require better crime prevention and urban safety strategies. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे, if you are imagining a sustainable India, वेगवेगळ्या सिटीजची डिमांड वेगवेगळी असू शकते. काही स्टेट्स, डेफिनेटली काही स्टेट्स हे सेफ्टी पॅरामीटर्स मध्ये लॅगिंग असू शकतात. काही स्टेट्स त्याच ठिकाणी सेफ्टी सोडून इतर पॅरामीटर्स मध्ये, फॉर एक्झाम्पल दे कॅन बी लो इन टर्म्स ऑफ ड्रॉट वॉटर मॅनेजमेंट और वॉटर क्रायसिस मॅनेजमेंट. राईट? सो डेफिनेटली प्रत्येक स्टेटची डिमांड, प्रत्येक स्टेटचं चॅलेंज हे वेगवेगळं असू शकतं आणि त्याप्रमाणे त्याला आपण ऍड्रेस केलं पाहिजे. दॅट कॅन अल्टिमेटली लीड टुवर्ड्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. जे आपण म्हणजे एनविजन करतोय, जे आपण ड्रीम करतोय की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपल्याला अचीव्ह करायचे 2030 पर्यंत, त्यासाठी आपल्याला स्टेट वाईज अजेंडा अडॉप्ट करावा लागेल. We need to take into consideration the demand or challenge of each state for that purpose individually. Okay? So त्या ठिकाणी आपण कलेक्टिव्ह गोल्स किंवा कलेक्टिव्ह अजेंडाज सगळ्या स्टेट्स वरती थोपू शकत नाही. Okay? So every state will have their unique challenges and we have to address them respectively according to their own perspectives. So yes, that was all stated in this context. So I hope आजचा हिंदू अनालिसिस सेशन तुम्हाला क्लिअर झाला असावा. अशा प्रकारे आपण 4ही आर्टिकल्स आजचे महत्त्वाचे अनालाइज केलेले आहेत डिस्क्रिप्टिव्हच्या हिशोबाने. अँड येस, ऑल दिस 4 आर्टिकल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम. So I hope it was clear for you all and I stop here for today. Thank you.